आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मंडळ आपल्या समोर एक हास्यमय विनोदी नाटक सादर करीत आहे. चलारा पोरांचो पटापट, उशीर जायला तर लेंडकं बघायला भेटतील खड्ड्यावर. दादूस यो बघ माझा गल्ला. काय? अरे यो माझा पैशाचा गल्ला, ठेव तुझ्याकडं नाही तर पडल खड्ड्यान. कोण रे यो रंगीबेरंगी फुलपाखरू? अहो मी तोच जो मोठे मोठे टाकतो. काय? लेख लेख अहो लेख टाकतो. मी थत्ते, सुनील थत्ते, साक्षात सुनील थत्ते, वाटतो सगळ्यांचे पत्ते. मीच तो पत्रकार युट्यूबर सुनील थत्ते. तुमच्या भांडूप गावातील व्यवस्था, परंपरा, उत्सव याची ख्याती ऐकून सगळ्यांची माहिती घ्यायला आलोय हो. आणि मी ते वृत्तपत्रात छापून आणणार. काय रा पंचपत्रात छापून आणणार? वृत्तपत्र म्हणजे पेपर मध्ये छापून आणणार. यायला तो तर पेपर वागे आहे. पोरांचो तुम्ही वापुर, मी याला जरा देते गावांची माहिती बरोबर. शेठ यावर, हे आमचं गणपती मारुती मंदिर आणि यो आमचा गावांचा गोल रस्ता. या रस्त्याची खासियत माहिती का तुला? तू 80 घुस नाही तर 80 घुस बेडशीट तू आहेच. पण दादूस, मी या गावात एंट्री मारली तेव्हा मला ठिकठिकाणी ओलावा दिसत होता. आणि केवढा तो घाणवास, केवढा तो घाणवास. असं काय असतं इथे? याचं काय सांगू मी तुला, जिचं आहे तिलाच बोलिते आहे. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. हे अक्कर मशा, आवडाकडीला फडफडतस मला बघून. बोल, काय विचारायचं तुला? तो ओला रस्ता आणि तो घाण वास, ते काय आहे? तुला आमचे ताजे मावऱ्याचा वास घाण येतोय का? मग त्या सुके बोंबलाचा वास कसा आवडतो तुला? सुक्या बोंबलाचा वास. आय एम लव्हिंग इट. कडक. कडक? हा, कापू का तुझा कडक बोंबील? जे मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर तर द्या मला. आमचा जुना मार्केट पहिला फाटकावरच होता. तो तोडून तवरे लांब हेमा पार्कला नेऊन ठेवलाय. आम्ही सगळे तवरच बसायचो मावरं विकायला. पण आमचं गिरायक तवर लांब येवायला कंटाळा करतात. याचाच फायदा या भैया लोकांनी घेतला. ते गावात जाऊन सोसायटीमध्ये जाऊन मावरं विकायला लागले. त्याचाच परिणाम आमच्या धंद्यावर झाला. म्हणून आम्ही आमच्या दारानच मावरं विकायला लागलो. त्यामुळे थोडं थोडं का होईना पण आमचा धंदा होतो आणि आमचं घर आमच्या मावऱ्याच्या धंद्यावरच चालतं. हा आमचा पारंपरिक धंदा आहे. अहो बरोबर आहे तुमचं. तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. पिढ्यानपिढ्या तुम्ही हा व्यवसाय करताय आणि तो तुम्ही सांभाळलाच पाहिजे. अहो तुम्ही तर इकडचे मूळ निवासी आहात ना? हा. चल शेठ जा पुर, टुनुक सनी बाल फेक. अरे दादूस, मी बघतोय तुमच्या गावात ही जुनी घरं तशीच आहेत. अहो जर काय दुर्घटना घडली तर किती जीवित हानी होऊ शकते आणि किती ती नवीन बांधकाम अर्धवट आहे तो. का? कशासाठी? शेठ
याचं तर उत्तर तुला तो बिल्डरच देईल. थांब, त्याला बोलिते मी. दत्ता, तू हिला घेऊन या साईट वर जा. मी हिला घेऊन ही साईट पुरी करते. दादूस, यो बिल्डर कमी आणि बिल मोठा करणारा जास्ती वाटतोय. बघ बघ, हात्यार बघ, त्याचं हात्यार बघ. काय रे, ही अशी अर्धवट कामं का सोडलेत? रात्रभर ताट करत बसण्यापेक्षा कामं पूर्ण करा. ह? आता काय सांगू तुला लपरी? कोणी घर बांधायला घेतलं तर आपलीच माणसं आपली मारतान. काय कंप्लेंट मारतान, मग येतो बीएमसी वाला फटका मारायला, म्हणजे घरावर हातोडा मारायला. पण या गावांच्या लोकांना समजत नाही कोण कैसं घर बांधते ते, किती कर्ज काढतान, किती लोन काढतान. अरे आपल्या बायकोची मंगलसूत्र दागिनं विकतान ठेवतान घर बांधायला. यांना काय पडले कंप्लेंट करायला? बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर 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 बरोबर. अहो, सगळ्यांकडे पैसा असतो असं नसतं ना. कोण आपल्या आयुष्यभराची पूर्ण कमाई त्या घरावर खर्च करतो. आपलं कसंही असो, छोट मोठं, छोट मोठं, छोट मोठं. अरे शेठ, काय छोट ना काय मोठं. अरे घराबद्दल बोलतोय मी. आपलं घर कसंही असो, छोटं व मोठं, ते आपल्यासाठी स्वर्गच असतं. बघा लोकांनो, हा विचार तुम्हाला करायलाच पाहिजे. उद्या ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते आणि आपल्याच गाववाल्यांना आपण पुढे जाण्यापासून रोखण्यापेक्षा त्यांना चांगल्या कामात मदत करा. झूमती चली हवा, याद आ गया कोई, झूमती चली हवा. वाह, काय आवाज आहे. कोण आहे हा सिंगर? वा वा वा, यो आयला आपल्या गावांचा इमेज रेशमिया आणि वडापाव फेम पांड्या. कवा कवा ऐसं वाटते का तुझा आवाज भारी आहे का तुझं वड. काय तू वड्याच्या पिठान कुल्ला तर नाही करत? अरे हा असं काय करतोय? यालाही अशी सवयच आहे पीठ कालवाची. अरे हलवल्याशिवाय मजा कशी येईल वडा खायला. आज आपल्या गावात होळीची सोंगा आहे, तिथे दिलीपने डीजे लावलाय, तिथे पोरांना द्यायला गेलेलो. काय? अरे ते नाही, वडापाव आणि सँडविच द्यायला गेलेलो. दादूस घेऊन यायला आपल्या दुकानात, मी याच्यासाठी बनवतो स्पेशल लांबा वडा. अरे शेठ, आमच्या गावाने एक इश्यू झाला होता. गाववालं ना भाडोत्री. ये बघ, आयचं आमच्याकडे काय नाही. त्याचं उदाहरण यो पांड्या आमच्या सुकान बोल दुकान बोल सगळ्यां यो आमच्या बरोबर असतं आणि आम्ही पण त्याच्या बरोबर असतो. आयचं काय नाही, गावान कंचा पण प्रोग्राम असून दे, होली असून दे, दिवाळी असून दे, गणपती असून दे, सगळी लोक आमच्यासाठी सारखीच आहेत. सगळ्या गावांची हीच खासियत आहे, आमच्यान जो आयला तो आमचा जायला. आवरं सगळं करून पण शासन आमच्या गावांना झोपडपट्टी म्हणूनच घोषित करतात. एकदम बरोबर बोललात दादा. मुंबई ही खरी आगळ्या कोळ्यांचीच आहे. पण या आधुनिक दुनियेत सरकारला तुमच्या गावठण कोळीवाड्याशी काहीच पडलेलं नाहीये आणि तरी तुम्ही तुमची परंपरा आणि संस्कृती जपून ठेवलेली आहे. यासाठी खरंच
तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणूनच तुमच्या गावातल्या या समस्या मी नक्कीच वर्तमानपत्रात मांडेन. पण जर तुम्हाला मुंबईत खरंच तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे तुमच्यातली एकता. तुमच्या समाजाच्या हितासाठी जर तुमचे कोणी भाऊ बंधू जर काही काम करत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला साथ द्या आणि नेहमी एकत्र राहा. दादा, एकदम चांगल्या दिवसाला तू गावात आयलायस. आता आयलायस तर आमच्या आगरी कोल्यांचा पाहुणचार घेऊन जा. आज आमच्या गावात सोंगार नवरा नवरीचा प्रोग्राम आहे. तर चल मग मजा बघायला.